निलेश म्हात्रे चॅनलचं सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा 1 वर्षानंतर उरणच्या राजाच्या आगमनाला आलो आहोत। तर बघूया कशा तऱ्हेने आगमन होतंय। सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न शिवशक्ती लेझिम पथक मुंबईचं जे नवी मुंबईचं पथक आहे लेझिम पथक, त्या नवी मुंबईच्या लेझिम पथकाला इथे बाप्पाच्या आगमनासाठी बोलवलं गेलं आहे। खूप छान छान असं नटून टटून लहान लहान मुली आलेले आहेत आणि त्यांचं खूप छान असं एक थॉट पण आहे, स्त्री रक्षणार्थ जर बाप्पा आपल्या प्राणांची आहुती देऊ शकते तर त्याच बाप्पावर प्रचंड प्रेम करणारे आपण त्या स्त्रीचा सन्मान तर नक्कीच करू शकतो। शिवशक्ती लेझिम पथक यांचं हे छान असं वाक्य आहे, जे आजकाल जे स्त्रियांवरती जे अत्याचार होतात त्याच्यावरती खूप काही थॉट्स या लेझिम पथकाने समोर मांडलेले आहेत। आय डोंट वॉन्ट टू बी द नेक्स्ट विक्टिम। खरंच आजच्या काळात ज्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्या गोष्टी मांडण्याचा इथे प्रयत्न करतायत। मित्रांनो, बघू शकता आपण गर्दीमध्ये कोणत्याही महिलासोबत गैरवर्तणूक करायचा विचार जर तुम्ही करत असाल तर विसरू नका, तुम्ही उरणच्या राजाच्या मिरवणुकीत आहात। खूप छान असं थॉट। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उरणच्या राजाचा ईशान कोणाची। मित्रांनो आपल्याकडे आता राजे शिवाजी मित्र मंडळ यांचे सगळे सभासद आणि अध्यक्ष वगैरे आहेत, त्यांना आपण विचारूया यावेळेला मंडळाने नक्की काय नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल माहिती घेऊया। तर तुमचं नाव सांगून?
यावेळेला आपण काय काय नवीन करणार आणि स्पेशल काय यावेळेला गणपतीला ते सांगा. मी दीपक खैरे मंडळाचा कार्यकारी सदस्य आहे आणि या मंडळाच्या आता आमच्या राजे शिवाजी मित्रमंडळाचे 33वा वर्ष सुरू आहे. यावर्षी आम्ही पर्यावरणासाठी पूरक अशी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती आणलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणामध्ये किंवा विसर्जनाला कुठलाही त्रास होऊ शकत नाही आणि होणार नाही. मी विशाल गायकवाड, मंडळाचा खजिनदार. यावर्षी आम्ही मेडिकल कॅम्प पण आयोजित केलेला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर, ब्लड कॅम्प वगैरे सगळं आयोजित केलेलं आहे. जास्तीत जास्त भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. गेल्या वर्षी सुद्धा मी मित्रांनो सांगू इच्छितो, मेडिकल कॅम्पमध्ये भरघोस प्रतिसाद होता आणि खूप साऱ्या लाभार्थ्यांना त्यांचा फायदा झालेला आहे. नमस्कार, मी अध्यक्ष प्रशांत बुगावकर. यावर्षी हिंदू जनजागृती हा एक नवीन कार्यक्रम ठेवला आहे. जे उरणमध्ये काही आता मॅटर झाले त्याबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी हिंदू जनजागृती म्हणून हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. नमस्कार, मी चेतन म्हात्रे, माजी अध्यक्ष मंडळाचा. आम्ही ह्यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. बरोबर. यावेळी आपण महिलांसाठी पण एक मंगळागौराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यात पैठणी आहे वगैरे आहे, डान्स आहे, सगळे शो आहेत आपले. आरोग्य शिबिर तर आपला सगळ्यात बेस्ट कार्यक्रम असतो, ते तुम्ही अगोदर सांगितलेलं आहे. नक्की. बस. आणि यावर्षी विसर्जनला आम्ही एक खास आकर्षण ठेवलेलं आहे, हनुमान. जो हनुमान 12 फूट हनुमान असणार आहे आणि उरणमध्ये प्रथमच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. मित्रांनो, आपल्या चॅनलतर्फे एक मोठा खुलासा झालाय असं सांगायला वावगं नाही की यावेळेला काहीतरी युनिक आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि यावेळेला राजे शिवाजी मित्रमंडळ उरण कोटनाका बुरुडाळी या मंडळाचा म्हणजे उरणच्या राजाचा आगमन सोहळ्यापासून त्या विसर्जनापर्यंत काय काय हे उपक्रम किंवा कार्यक्रम असतील, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मिळालेली आहे. सो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ही शान कोणाची? छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सो मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.